तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला महाडीबीटीवर सौरचलित फवारणी पंप याचा अर्ज कसा करायचा हे बघणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्याच्या नंतर महाडीबीटी फार्मर लॉग इनवर क्लिक करायचं आहे, सर्च करायचं. सर्च केल्याच्या नंतर बघा असा इंटरफेस येईल तुम्हाला, ॲग्री लॉग इन महाडीबीटी याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर हे बघा अर्जदार इथे लॉग इन करा. आता ज्यांनी फार्मर आय डी काढला त्यासाठी एकदम सोपं आहे मित्रांनो, आणि ज्यांनी काढला असेल त्यांनी लवकर काढून घ्या, कारण इथून पुढच्या ज्या योजना असतील मित्रांनो त्या सगळ्या कशावर येणार आहे, आता फार्मर आय डीवरच अप्लाय केले जाणार आहे. त्यामुळे काय करायचं, आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा. बघा ज्यांनी काढलं त्यांनी काय करायचं, याला माहित नसेल आपला फार्मर आय डी, त्यांनी काय करायचं, तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. याच्यावर क्लिक केलं त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे मित्रांनो तो टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर ओटीपी येईल तुम्हाला, जो लिंक असेल आधारला त्याच्यावर ओटीपी टाकायचा. ओटीपी टाकल्याच्या नंतर इथं फार्मर आय डी होईल मित्रांनो, ते ऑटोमॅटिक इथं येऊन जाईल. आल्याच्या नंतर परत एकदा ओटीपी सेंड करावं लागेल. सेंड केल्याच्या नंतर ओटीपी खालच्या बॉक्समध्ये टाकायचा बघा, आणि ओटीपी तपासावर क्लिक करायचं. हे बघा मित्रांनो, ज्यांनी फर्स्ट टाइम फार्मर आय डी काढल्याच्या नंतर प्रोफाईल लॉग इन केली, हे अपडेट झालेलं मित्रांनो. पहिले तुमची प्रोफाईल कंप्लीट होती 100%, पण आता याच्यामध्ये डबल एक अपडेट आणलेलं त्यांनी. हे बघा तुमचं नावाची वैयक्तिक माहिती सगळी डिटेलमध्ये येऊन जाईल इथं. त्यानंतर बघा तुमचा पत्ता वगैरे सगळं. त्यानंतर जात आणि श्रेणी, जात श्रेणी आणि अपंगत्व. जर काही तुम्हाला याच्यामध्ये बदल करायचा असला करू शकता. जर SC ST जर कास्ट असेल तर इथं तुम्ही प्रमाणपत्र अपलोड करायचं मित्रांनो. जर समजा जनरलमध्ये OBC मध्ये येत असेल तर सगळं आधार करायचं. आणि खाली काय येतंय, पर्सनल डिसेबिलिटी स्टेटस, म्हणजे अपंगत्व आहे किंवा नाही हे तुम्ही नाही करणार, करणार आणि सेव्ह करणार. त्याच्यानंतर तुमची काय होणार, प्रोफाईल 100% कंप्लीट होणार. हे बघा इथं ग्रीन येतं आलं, 100% प्रोफाईल कंप्लीट जाईल. ओके, तर मला आता काय करायचं, फवारीसाठी अर्ज करायचा. ओके, तुम्ही काय करणार माहिती का, घटकासाठी अर्ज करा याच्यावर क्लिक करणार. याच्यावर क्लिक केलं त्याच्यानंतर काय करणार, कृषी यांत्रिकीकरणावर क्लिक करायचंय, बाबी निवडावं. बाबी निवडावर क्लिक केलं त्याच्यानंतर बघा इथं आलो मुख्य घटक. मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर डबल इथं क्लिक करायचं. आता आपल्याला तपशीलमध्ये यायचं आणि मनुष्यचलित अवजारावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केलं त्याच्यानंतर बघा इथं दाखवतं आणखी मग काय काय, यंत्रसामग्री अवजारे उपकरणे. मग इथून डबल खाली घ्यायचं. आपल्याला काय करायचं, पीक संरक्षण अवजारे याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मशीनचा प्रकार. आता आपल्याला काय करायचंय, सौरचलित फवारणी पंप. ओके, सौरचलित नॅपजॅक फवारणी पंप याच्यावर काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचे. हा जो फवारा आहे तो हाच आहे मित्रांनो, त्यावर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर इथं क्लिक करून जतन करावर क्लिक करायचं. आता जर तुम्हाला दुसऱ्या घटकासाठी जर अर्ज करायचा असला तर येस करा, नसेल करायचं तर नो करा. नुसतं फवाऱ्यासाठी अर्ज करायचा असेल त्याच्यावर क्लिक करायचं नोवर, आणि जर दुसरा करायचा असेल तर येस करायचं, डबल दुसरा अर्ज तुम्ही करू शकता. तर तुम्हाला तुषारसाठी अर्ज करायचा असला तुषार ठिबकसाठी तुम्ही याच्यातून करू शकता मित्रांनो. बऱ्याच योजना याच्यातून करता येत्या. आज फक्त आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, फवाऱ्यासाठी अर्ज कसं करायचं हे बघितलेलं आहे. तर काय करायचं, आता निवडल्याच्या नंतर अर्ज सादर करावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर पावर क्लिक करायचं. बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम झालेला मित्रांनो, ऑलरेडी तुम्ही अप्लाय केलेलं आहे पण तुम्हाला भेटलेलं नाही, तर तुम्ही हा अर्ज कॅन्सल करू नका. कारण काय माहितीये का, तुम्ही रेसिंग मध्ये आहात, त्यामुळे काय करायचंय, त्या अर्जाला तसंच राहू द्यायचंय. आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी करायचं. आता फीस पेड करायची आपल्याला. फीस चलन बघा किती आहे, 23 रुपये 60 पैसे. बऱ्याच जणांना काय केलं, BBNचा अर्ज करताना फीस पेड केलेली, परंतु काय झालं त्याला ती पावती निघली नाही. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आला. ओके, तर त्याचं त्यांनी काय अपडेट दिलेलं नाही, ते पैसे तुमचे गेले म्हणून समजा मित्रांनो, कारण महाडीबीटीने त्याची काय अपडेट दिलेली नाही. हे बघा आता मी बारकोडून पेमेंट करायला, तुम्ही सुद्धा करू शकता. 23 रुपये 60 पैसे करते मित्रांनो याच्यासाठी. बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही पेमेंट करता तुमच्या याच्यामधून मोबाईलमधून बॅलन्स कटते तुमचं, पण इकडं पावती जनरेट होत नाही. जर पावती जनरेट नाही झाली तर काय होतं माहिती, तुम्हाला डबल पेमेंट मागतं, पण ते पेमेंट ते तुम्हाला परत एकदा भरावं लागतं, नाही तर तुमचा अर्ज सबमिट होत नाही.
बघा आता पेमेंट केलंय, लोड घेते. याला रिफ्रेश वगैरे काही करायचं नाही, ऑटोमॅटिक ती रिसिप्ट दाखवत आहे आपल्याला. युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. ओके. आता त्याच्यानंतर तुम्हाला आता बरेच जण म्हणते की बा अर्ज केलेला दिसत नाही, कुठं दिसतो नेमकं. ओके. मग काय करायचं माहिती आहे का, घटक इतिहास पहा याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा लागू केलेले घटक, छाननी, अंतर्गत अर्ज, निधी वितरण आणि नाकारलेले रद्द. त्याच्यानंतर पेमेंट प्रलंबित. जर समजा याचं पेमेंट झालं नसतं तिथं आपण प्रलंबित मध्ये पडला असतो. त्यामुळे बघा आता आपण काय केलेले, लागू केलेले घटक मध्ये आलेलो आहे. आता का, कारण की आपण नेमकंच अर्ज केलं त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये येतं. आपण अर्ज केलेला आता बघू शकता. आता अर्ज स्थिती काय आहे, वेट लिस्ट मध्ये. आणि पावती कशी बघायची, पावती पहा, फी पावती. जर फी भरलेली बघायची असते तुम्ही इथं बघायची, आणि पावती जी अर्जाची ती बघायची असली त्याच्यावर क्लिक करायचं. हे बघा झालं. कशासाठी अर्ज केला आपण, मनुष्यचलित अवजारे, पीक संरक्षण अवजारे, सौरचलित नॅपजॅक, फवारणी पंप. झाला मित्रांनो, असा अर्ज करते तो. तर तुमचा फार्मर आयडी, सर्वे नंबर, गट नंबर जे असतात ते नाही आला इथं तर काही घाबरायचं कारण नाही मित्रांनो. तुम्हाला त्या योजनेमध्ये तुम्ही समाविष्ट झालेले आहे आणि तुम्ही वेटिंगवर आहे. ज्यावेळेस निवड होईल त्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल. धन्यवाद.